Okay, shall we start now? Yes, sir. Okay, overall my conclusion about the result is that I must tell it very honestly, whatever the messages I have received, okay, out of them almost person sending, if there are 8 or 9 messages, out of them there is only one girl student. Okay, so you can understand the meaning out of this. तर जे सिन्सिअर आहेत त्यांना बऱ्यापैकी जो इम्पॅक्ट होता पेपरचा त्यांना कमी बसलेला आहे. काही लोक असे आहेत ज्यांनी प्रयत्न चांगले केले पण मे बी लास्ट मोमेंटला काहीतरी कन्फ्युजन झालं असेल, आय डोंट नो. पण ओव्हरऑल रेग्युलर अटेंडन्स and involvement has given the output. Is that correct? म्हणजे जेवढा फटका बसायला पाहिजे होता त्या पेपरचं नेचर पाहिलं तर तेवढा फटका बसलेला नाही. ओके, आणि I hope all of you have filled the Google form and now we'll start with the revision of the content. Last time we have discussed which type of line? Oblique line. Okay, so सर एक क्वेश्चन होता. हॅलो, so whatever we have understood last time, we'll revise it in within 5 minutes and then we'll continue with the problems. Screen visible ahe? Yes, sir. Yes, sir. Okay, so first we have seen line which is perpendicular to HP. Its front view will be perpendicular to XY. True length, top view will be point view. हे आपण समजून घेतलं होतं. Then line perpendicular to parallel to HP, parallel to VP, sorry. Both front view and top view are true length parallel to XY. हे दोन्ही टाइप समजले होते सर्वांना? Shall we continue? Yes, sir. याचे प्रोजेक्शन्स आपण पाहिली होती. Third type we have seen is frontal line. Front view shows true length plus theta. Is it correct? बघा VP मध्ये दिसतोय front view true length plus theta. Top view is apparent length parallel to XY. Projections आपण बऱ्याच वेळा डिस्कस केले ते. Then we have seen horizontal line which is parallel to HP, inclined to VP at an angle phi. Top view true length plus phi. Front view parallel to XY, elevation length. Nature of projections. मला वाटतं स्क्रीनवरती फक्त पीपीटी आणि माझा व्हिडिओ दिसत असेल ना, बाकी काही दिसत नाही. कंट्रोल जे काय मी ऑपरेट करतो ते दिसत नाही कुठले? नाही सर. ठीक आहे, ओके. सो दीज आर द टू मोस्ट इम्पॉर्टंट लाईन्स आणि या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून आपण पाहिली होती ऑब्लिक लाईन. हे व्यवस्थित पाहता सर्वांनी, शांतपणे काय डाऊट असेल तर विचारा. Oblique line, what is the definition of oblique line? Line inclined to both VP and HP. Line inclined to HP, VP and PP. Profile plane ला पण ती inclined असते, बरोबर आहे. पण सध्या आपण profile plane चा रेफरन्स घेत नाही. Front view will be apparent length, बरोबर आहे. आणि apparent length शी संबंधित अँगल कुठला होता? Do you remember the projections? वही मध्ये प्रोजेक्शन्स पहा. apparent length शी संबंधित अँगल कुठला होता? अल्फा, बरोबर आहे का? Yes, sir. आणि जे फ्रंट व्ह्यू मध्ये दिसते ब्लॅक लाईन ते apparent length कुठले? Elevation length. Do you remember that? Yes, sir. ओके. तर हे डिस्कशन पीपीटी मध्ये झालं. मला प्रॉपर कॉम्बिनेशन्स आणि इंटरप्रिटेशन ऑफ गिवन डेटा हे लिहून द्यायचं आहे. Then if you are observing the top view, once again it will be apparent length and it will be inclined at an angle beta. तर फ्रंट व्ह्यू मधली apparent length जे आहे elevation length म्हणतो ते XY शी किती अँगल करते पहा? अल्फा. पाहिलं सर्वांनी? Yes, sir. टॉप व्ह्यू मधली apparent length ज्याला आपण प्लॅन लेंथ म्हणतो, इट मेक्स एन अँगल बीटा विथ XY. So these are the projections.
हे प्रोजेक्शन कधी जर ती लाईन जी दिसते पिंक कलरची ती रिमूव्ह केली नाही, फक्त प्रोजेक्शन आहेत. नंतर ऍज युजल काय करणार, रोटेट HP थ्रू 90 डिग्रीज. इज दॅट क्लिअर? Yes. येस सर. नेक्स्ट मी सांगितलं तुम्हाला पीपीटी ह्या रिव्हिजन साठी आपण वापरतो, याच्यामध्ये काय शिकवायला नवीन काहीच नाहीये. फ्रंट व्ह्यू मध्ये जे A डॅश B डॅश आहे फायनल लाईन ती ट्रू लेंथ दाखवत नाही. म्हणजे जी लाईन अल्फा एवढा अँगल करते ती अपरंट लेंथ आहे फ्रंट व्ह्यू मधले इलेव्हेशन लेंथ. जी लाईन बीटा एवढा अँगल करते ती सुद्धा अपरंट लेंथच आहे टॉप व्ह्यू मध्ये, ज्याला आपण काय म्हणतो प्लान लेंथ. आठवतं सर्वांना? आणि सुरुवात जी आपण केली होती बघा, एका प्रॉब्लेम मध्ये आपण प्लान लेंथ रोटेट केली, आठवतंय का? तर इथं पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो. ही लेंथ कुठली सांगा? A to B. Plan length. इट इज प्लान लेंथ, बरोबर का? ती तुम्ही रोटेट केली म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये आफ्टर रोटेशन ही कशी झाली? पॅरलल टू XY. इज इट करेक्ट? Yes, sir. आता मला सांगा, ज्या लाईनला मी टिक मार्क केले, इज इट ट्रू लेंथ और अपरंट लेंथ? True length. इट मस्ट बी ट्रू लेंथ, बरोबर आहे? कारण का आपल्याला माहिती आहे की डिस्क्रिप्शन ऑफ फ्रंटल लाईन व्हेन द टॉप व्ह्यू इज पॅरलल टू XY. हा टॉप व्ह्यू XY ला पॅरलल दिसतोय सर्वांना? Yes. रेड कलरची लाईन टॉप व्ह्यू मध्ये ही कशी आहे? पॅरलल टू XY. देअरफॉर फ्रंट व्ह्यू मध्ये जी रेड कलरची लाईन आहे ही कशी असली पाहिजे? True length plus theta. इट मस्ट बी ट्रू लेंथ. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथला रिलेटेड अँगल कुठला असतो? Theta. Theta. इट मस्ट बी थीटा. तर ही गोष्ट आपण खूप वेळा रिवाइज केली होती. व्हेन द फ्रंट व्ह्यू शोज ट्रू लेंथ प्लस थीटा, फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ प्लस थीटा दिसतंय आपल्याला. आणि टॉप व्ह्यू कसा असेल? पॅरलल टू Parallel to XY. याला आपण स्टेप नंबर 1 म्हटलं होतं, आठवतंय का? Yes, sir. Yes, sir. शॅल वी कंटिन्यू? येस सर. ओके. आय टोल्ड यू पीपीटी हा रिव्हिजन साठीच आहे, त्याच्यामध्ये शिकवणं हा भाग फारसा कमी होत नाही. फ्रंट व्ह्यू शोज ट्रू लेंथ प्लस थीटा, टॉप व्ह्यू शुड बी पॅरलल टू XY. तर हे ऑलरेडी पीपीटी वरती होतं. आय वॉज जस्ट चेकिंग युअर अंडरस्टँडिंग. वन्स अगेन आय मस्ट रिपीट, you people are having very good understanding. It is the effect of concentration, so keep it up. Next, आता तेच प्रोजेक्शन वेगळ्या पद्धतीने दाखवते. आता काय दिसते हो? A डॅश B डॅश रेड कलरची लाईन फ्रंट व्ह्यू मध्ये. Can you describe it? Elevation length. Elevation length, associated angle Alpha. very good. Associated angle is alpha. सर्वांनी उत्तर द्या प्लीज. महत्वाचं डिस्कस करतोय आपण. आता बघा, एनोटेशनचं पेन घ्या तुम्ही. सांगा A डॅश B डॅश, व्हॉट इज द डिस्क्रिप्शन? Elevation length. Elevation length. हा अँगल किती असेल सांगा? Alpha. अल्फा. ठीक आहे. नेक्स्ट, फ्रंट व्ह्यू मध्ये A डॅश B डॅश, इफ इट इज इलेव्हेशन लेंथ, बरं का? तर आफ्टर रोटेशन जी लाईन XY ला पॅरलल आहे, येस. annotation वर करून झालंय. जी ही लाईन दिसते सर्वांना आता मी ड्रॉ केलेली, येस सर. ती सुद्धा काय आहे? इलेव्हेशन लेंथ आहे. इज इट करेक्ट?
Yes. Yes, sir. मग इथं पुन्हा एकदा आपण ऑब्झर्वेशन काय केलं, व्हेन द टॉप व्ह्यू शोज ट्रू लेंथ प्लस फाय, Fine. यात टिक मार्क केलेली लाईन पहा. याचं डिस्क्रिप्शन काय सांगा, टॉप व्ह्यू शोज True length ट्रू plus लेंथ five. प्लस फाय. तर त्याचा करस्पॉन्डिंग फ्रंट व्ह्यू हा कसा आहे सांगा, Parallel. Parallel X Y. एक्स वाय. तर हे गोष्ट ऑब्झर्व करणं महत्वाचं आहे. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द रिव्हिजन ऑफ ऑब्लिक लाईन. आणि हे रिवाइज काय करतो, कारण ह्याच्यावर आपल्याला इम्पॉर्टंट कन्क्लुजन लिहायचे आहेत. एकच मिनिट. So observe this last drawing. तर बघा, फ्रंट व्ह्यू मध्ये जिथं दोन कॉम्बिनेशन्स आहेत. आर यू लिस्निंग? सर्वजण केअरफुली पाहतात. आता शेवटचं ड्रॉइंग उजवीकडचं. Yes, sir. ओके, फ्रंट व्ह्यू मध्ये जे रेड कलरची लाईन आहे त्याचं डिस्क्रिप्शन सांगा इन टर्म्स ऑफ लेंथ अँड अँगल. True length plus. रेड कलरची लाईन बघा. Elevation Elevation length length alpha. इलेव्हेशन लेंथ प्लस अल्फा. alpha. आता नोट करा, फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला दोन इन्क्लाइंड लाईन दिसतात. एकाची लेंथ कमी आहे, एकाची लेंथ जास्त आहे. तर नेहमी लक्षात काय ठेवणार, जी लेंथ जास्त आहे ती कोण असणार आहे, ट्रू लेंथ. True length. येस और नो? आपण सेट स्क्वेअर वापरून समजावून घेतलं होतं. डू यू रिमेंबर दॅट? Yes. Sir. ओके, तर फ्रंट व्ह्यू मध्ये दोन इन्क्लाइंड लाईन दिसतात. त्यापैकी ज्याची लेंथ जास्त आहे ती कोण असणार आहे, True length. ट्रू लेंथ. आणि ज्याची लेंथ कमी आहे ती ऍपरंट लेंथ असणार आहे. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये असल्यामुळे त्यांना नाव काय देणार आपण, Elevation length. इलेव्हेशन लेंथ. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके, तर फ्रंट व्ह्यू मध्ये पहिलं कॉम्बिनेशन कुठलं आहे, रेड कलरची लाईन. एक मिनिट. तर ही फ्रंट व्ह्यूची लेंथ जी आहे त्याला आपण काय म्हणतो सांगा, Elevation length. इलेव्हेशन लेंथ. आणि त्याच्याशी प्रॉपर कॉम्बिनेशन असलेला अँगल कुठला आहे, अल्फा. इज दॅट क्लिअर? Alpha. Yes, sir. ओके, देन अजून एक गोष्ट. आता फ्रंट मध्ये ब्लॅक कलरची एक लाईन दिसते, ती ऑफकोर्स ट्रू लेंथ आहे. आणि त्याच्याशी संबंधित अँगल कुठला आहे, Theta. थीटा. तर फ्रंट मध्ये दोन प्रॉपर कॉम्बिनेशन झाले. कुठले कुठले, इलेव्हेशन लेंथ प्लस अल्फा. प्रॉपर कॉम्बिनेशन ज्याला आपण फायनल फ्रंट व्ह्यू म्हणतो, बरोबर आहे का? Yes. Yes. आणि ट्रू लेंथ प्लस थीटा ज्याला आपण स्टेप नंबर 1 म्हणत होतो. इज इट करेक्ट? Yes, sir. ओके, नाउ लेट अस मूव टुवर्ड्स टॉप व्ह्यू. आता टॉप व्ह्यू मध्ये जे ब्लू कलरची लाईन दिसते दॅट मस्ट बी Plan length. प्लान लेंथ और ऍपरंट लेंथ. करेक्ट. तर ह्या प्लान लेंथशी संबंधित अँगल कुठला आहे सांगा, Beta. Beta. बीटा. सो इन टॉप व्ह्यू प्लान लेंथ प्लस बीटा इज द कॉम्बिनेशन. आणि दुसरी जी रेड कलरची लाईन दिसते टॉप व्ह्यू मध्ये, True length plus five. True length plus ट्रू five. लेंथ प्लस फाय. सो प्लीज रिमेंबर ऑल दिस कॉम्बिनेशन. तर आतापर्यंत आपल्याला प्रोसिजर समजली. आणि आता आपण काय लक्षात ठेवतोय, काय हिंट्स किंवा शॉर्टकट्स आपण तयार करतो ज्याच्यावरून आपण ऑब्लिक लाईनचा कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ही कॉम्बिनेशन लक्षात आली सर्वांच्या? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. बघा, आता हेच सांगितलं इथं. उजवीकडे जे ब्लॉक मध्ये दिसतंय ते रीड करा. आपण आता तेच डिस्कस केलंय. अँगल ऑफ ट्रू लेंथ विथ एचपी. ट्रू लेंथ ना एचपी बरोबर केलेल्या अँगलला नोटेशन काय, थीटा. म्हणजे ट्रू लेंथ प्लस थीटा हे प्रॉपर कॉम्बिनेशन आहे. कुठं, सर्वांनी उत्तर द्या बाळांनो. आता उत्तर जर नाही दिलं तर मी बोलणार नाही. सर्वांनी अनम्यूट करून उत्तर द्यायचं. अँगल विथ एचपी. Theta. 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 थीटा. सर्वांनी सांगा. Theta. Then third point, angle of true length with VP.
5. 5. हे लक्षात ठेवायचं Five. ना. ठीक आहे. अँगल मेड बाय फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू म्हणजे काय? ए डॅश बी डॅश अपरंट लेंथ, बरोबर का? Alpha. तो आहे Alpha. अल्फा. and angle made by top Alpha. view with xy Beta. बीटा. तर इथं फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू हे दोन शब्द आलेले आहेत, त्याच्याविषयी मी थोडंसं डिस्क्रिप्शन देतो तुम्हाला. ठीक आहे. तर आपण ज्यावेळी प्रोसेस यूज केली त्यावेळी सुरुवात आपण इथून केली होती ट्रू लेंथ पासून, बरोबर आहे का? Yes, sir. आणि त्यावेळी आपण ऍझ्युम काय केलं होतं, लाईन फ्रंटल आहे असं ऍझ्युम केलं होतं. पण लाईन फ्रंटल आहे का? नाही. त्यामुळं हा लाईनचा ऍक्च्युअल व्ह्यू आहे का? नाही. बरोबर आहे का? मात्र हा फ्रंट व्ह्यू हा लाईनचा ऍक्च्युअल व्ह्यू आहे, कारण ती ऑब्लिक लाईन आहे, बरोबर आहे ना? तसंच Yes, sir. टॉप व्ह्यू मध्ये सुद्धा तुम्ही लाईनला हॉरिझॉन्टल ऍझ्युम केलं आणि स्टेप नंबर 2 मध्ये ट्रू लेंथ प्लस 5 काढलं, पण लाईन हॉरिझॉन्टल आहे का? नाही, लाईन ही ऑब्लिक आहे. त्यामुळे हा सुद्धा व्ह्यू खरा नाही. तर खरा व्ह्यू कुठला आहे? इज दॅट क्लिअर? Yes, sir. लक्षात घ्या पुन्हा एकदा, ए डॅश बी डॅश हा लाईनचा खरा व्ह्यू आहे, त्यामुळे त्याला फ्रंट व्ह्यू म्हणतात. आणि ए बी टॉप व्ह्यू म्हणतात, हा पण लाईनचा खरा व्ह्यू आहे, त्याला टॉप व्ह्यू म्हणतात. त्यामुळे ज्या ज्या वेळी व्ह्यू असा शब्द येतो, फ्रंट व्ह्यू असू द्या किंवा टॉप व्ह्यू असू द्या, तर त्याच्याशी संबंधित लेंथ ही ऍपरंट लेंथ असणार आहे आणि त्याच्याशी संबंधित अँगल हा असणार ऍपरंट अँगल असणार आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे फ्रंट व्ह्यू लेंथ असं म्हणलं तर तुम्ही घेणार इलेव्हेशन लेंथ. फ्रंट व्ह्यू इन्क्लिनेशन असं म्हणलं तर तुम्ही अँगल घेणार अल्फा. इज दॅट क्लिअर? Yes, sir. कारण खरा व्ह्यू कुठला आहे? ए डॅश बी डॅश. फ्रंट व्ह्यू लेंथ म्हणलं तर घेणार इलेव्हेशन लेंथ. फ्रंट व्ह्यू इन्क्लिनेशन म्हणलं तर घेणार अँगल अल्फा. सिमिलरली जर टॉप व्ह्यू लेंथ म्हणलं तर लेंथ कुठली घेणार? प्लान लेंथ. टॉप व्ह्यू लेंथ म्हणलं तर लेंथ कुठली घेणार? प्लान लेंथ. आणि टॉप व्ह्यू Plan. इन्क्लिनेशन म्हणलं तर अँगल कुठला घेणार? बीटा. Beta. Apparent. Beta. इज दॅट क्लिअर? Yes, sir. नेक्स्ट, लेंथ ऑफ टॉप व्ह्यू किंवा टॉप व्ह्यू लेंथ यालाच आपण काय म्हणतो? प्लान लेंथ म्हणतो. लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू असं म्हणतात. आता नका रे बाळांनो रिझल्टचे मेसेज करू, आता आपण शिकायला लागलोय ना. कशाला त्याच्यामध्ये अडकून पडताय? मेसेज नंतर करा, लेक्चर नंतर प्लीज. लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू ज्याला आपण फ्रंट व्ह्यू लेंथ म्हणतो, त्यालाच आपण इलेव्हेशन लेंथ असं नाव दिलं होतं. डू यू रिमेंबर? Yes, Yes. sir. नंतर पोझिशन ऑफ ए म्हणजे काय? ए डॅश ए चं डिस्टन्स. पोझिशन ऑफ बी म्हणजे बी डॅश बी चं डिस्टन्स. ठीक आहे. इथे खूप गोष्ट महत्वाची आहे. तर हे डिस्टन्स म्हणजे कुठलं? डिस्टन्स ऑफ ए अबव एच पी, बरोबर आहे का? Yes. आपण गिवन डेटा कुठल्या पद्धतीने देतात ते आपण समजून घेतोय. हे डिस्टन्स कुठलं झालं? डिस्टन्स ऑफ ए अबव एच पी. हे डिस्टन्स कुठलं झालं सांगा? In front of VP. डिस्टन्स ऑफ ए इन फ्रंट ऑफ व्हीपी, बरोबर आहे का? Yes. Yes, sir. नाउ विच इज दिस डिस्टन्स? Distance of B above HP. Above. करेक्ट. Above दिस इज डिस्टन्स ऑफ बी अबव एच पी. यालाच आपण लोकस डिस्टन्स सुद्धा असं म्हणतो, बरोबर आहे का? Yes, sir. दिस इज डिस्टन्स ऑफ बी In front of VP. In front of in you. front of VP. So these are the things we should understand. Okay. Next, अजून एक शब्द येतो डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर्स. ठीक आहे. तर बी ची खरी पोझिशन कुठली सांगा? B1 डॅश आहे का B डॅश आहे फ्रंट व्ह्यू मध्ये? B dash. बी ची रिअल पोझिशन कुठली आहे? B डॅश आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? इन फ्रंट व्ह्यू. आणि टॉप व्ह्यू मध्ये बी ची पोझिशन ही B1 असेल का B असेल? B. 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 इट मस्ट बी बी. त्यामुळे बी चा खरा प्रोजेक्टर कुठला आहे? B B dash. बी आणि बी डॅश ला जॉईन करणार हा प्रोजेक्टर आहे. इज दॅट क्लिअर? आणि ए चा प्रोजेक्टर आपण सुरुवातीलाच काढतो.
सॉरी Yes, एचा प्रोजेक्ट आपण सुरुवातीलाच काढतो बरोबर आहे का नाही? हा, Yes, sir. त्यामुळे जर डिस्टन्स बिटवीन प्रोजेक्टर दिलं असेल तर तुम्ही कुठलं घेता डिस्टन्स? ए डॅश ए चा प्रोजेक्टर आणि बी डॅश बी चा प्रोजेक्टर. इज दॅट क्लिअर? Yes, sir. So this thing should be remembered. Distance between projector means distance between the projectors of A dash A and B dash B. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या? Yes, sir. Okay, now write down. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, हा पॉइंट जर तुम्हाला समजला, ठीक आहे, तर तुम्ही ठरवलं तरी तुमचा प्रॉब्लेम चुकणार नाही. I told you in the last semester also, कोणत्याही गोष्टीसाठी जर तुम्हाला रिटर्न्स पाहिजे असतील, आउटपुट पाहिजे असेल तर इन्व्हेस्टमेंट लागते किंवा इनपुट लागतं, बरोबर आहे ना? आणि फॉर अ स्टुडंट, विद्यार्थ्यासाठी इनपुट किंवा इन्व्हेस्टमेंट काय आहे सांगा? टाइम. आर यू गेटिंग ऑर नॉट? त्यामुळे ज्याची इन्व्हेस्टमेंट चांगली आहे त्याला रिटर्न्स चांगले मिळतात. येस ऑर नो? सो प्लीज वर्क रेग्युलरली, सिन्सिअरली. राईट डाऊन. आता जे सांगतो ते लिहून घ्या. कलर मला वाटतं थोडासा डार्क घ्यावा. राईट डाऊन. Interpretation of given data. म्हणजे कोणत्या स्टेटमेंटचा काय अर्थ होतो? इंटरप्रिटेशन ऑफ गिवन डेटा. लाइन ए बी स्टेटमेंट है, कॉमा आवाज येतो बॅकग्राउंड मध्ये? Yes, sir. Yes, sir. ओके, प्लीज वेट. ओके, आता माझ्यामध्ये बॅकग्राउंड मध्ये आवाज येत नसेल ना? No, No, sir. sir. Okay, so if the statement is like this, a line AB, comma 70 mm long. तुम्हाला म्हणते कोणतंही प्रॉपर नाउन जे असतं त्याच्या नंतर जर कॉमा दिला तर ते त्याचं रिअल डिस्क्रिप्शन असतं, बरोबर आहे? म्हणजे AB नंतर जर कॉमा दिला असेल तर त्याची काय असेल? 70 mm ही ट्रू लेंथ असेल, बरोबर आहे का? म्हणजे आपण म्हणतो सचिन कॉमा द ग्रेटेस्ट बॅट्समन इन द वर्ल्ड, बरोबर ना? तर कॉमा नंतर जे असतं ते काय असतं? त्याचं डिस्क्रिप्शन असतं. इज दॅट क्लिअर? Yes, So sir. 70 mm has to be the true length. जर कॉमा देऊन जर एखादी लेंथ सांगितली असेल तर ती ट्रू लेंथ असते, बरोबर आहे? नंतर दुसरं स्टेटमेंट आणि त्याचा अर्थ आपण समजून घेतोय. इज इट क्लिअर? Yes. थोडस म्यूट करून फक्त टाइप Yes, करतो, sir. आवाज येतो. Next, if the statement is like this, a line AB measures 80 mm long. तर मेजर्स म्हणजे त्या लाईनची मेजर केलेली ऍक्च्युअल लेंथ असणार आहे, त्यामुळे ही सुद्धा कोणती लेंथ असेल? ट्रू लेंथ. क्लिअर? येस किंवा नो सांगा प्लीज, म्हणजे मला पुढे जाता येतं. Yes, sir. ओके, Yes, sir. नेक्स्ट.
front view of line AB measures 50 mm long. Will it be elevation length or will it be true length? Elevation. 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 It must be. Hmm. It must be. Elevation length. Elevation. Very good, very good, perfect. कारण मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला शॉर्टकट पण सांगणार आहे, डोंट वरी. तर व्ह्यू जो असतो तो रिअल व्ह्यू असतो, बरोबर का? म्हणजे फायनल व्ह्यू जो असतो ए डॅश बी डॅश किंवा ए बी हे ऍक्च्युअल पोझिशन लाईनची, बरोबर का? त्यामुळे तिथे दिसणारा अँगल हा ऍपरंट असेल आणि तिथे दिसणारी लेंथ सुद्धा कशी असेल, ऍपरंट. त्यामुळे ज्या ज्या वेळी व्ह्यू हा शब्द येतो, VIEW, फ्रंट व्ह्यू मध्ये FV, त्यामधलं व्ह्यू जो आहे तो व्ह्यूचा शॉर्टकट आहे, बरोबर का? तर व्ह्यू हा शब्द येतो त्यावेळी तो डेटा कसा असणार आहे, ऍपरंट. मगाशी सांगितलं होतं, डू यू रिमेंबर? Yes. Yes, sir. तर ब्रॅकेट मधल्या व्ह्यू याचा अर्थ काय होतो, मीन्स ऍपरंट डेटा. व्ह्यू हा ज्या वेळी शब्द येतो त्यावेळी लेंथ असेल तर ते ऍपरंट असेल आणि अँगल असेल तर तो सुद्धा ऍपरंट असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आणि पहिल्या स्टेटमेंट मध्ये कॉन्सेप्टल्या ज्या वेळी लाईन हा शब्द येतो तो डेटा कसा असणार आहे, ट्रू. ट्रू डेटा. length. इज दॅट क्लिअर? येस और नो? Yes, sir. थोडक्यात व्ह्यू म्हणजे काय, शॅडो आहे, बरोबर आहे का? मग त्या शॅडोशी संबंधित डेटा हा ट्रू असू शकतो कधी, सावली ही लहान असू शकते, मोठी असू शकते. येस और नो? अजून दुसऱ्या पद्धतीने सांगितलं. Yes, sir. त्यामुळे व्ह्यू हा शब्द ज्या वेळी येतो त्यावेळी तो असणारा डेटा कसा असणार आहे, ऍपरंट. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. फ्रंट व्यू ऑफ लाइन AB measures 50 mm long. Top view of line PQ measures 60 mm long. Tell me, it will be which length? Plan length. Plan Plan length. length. Plan length. Correct. हे आता ट्रू लेंथ असू शकत नाही कारण शब्द कुठला आलाय, व्ह्यू, बरोबर आहे? Yes. ठीक आहे. नेक्स्ट लाईन CD, नाव आपण मुद्दाम बदलतोय, त्याचं तेच रेपिटेशन आपण. लाईन CD is inclined at 30 degrees to HP किंवा लाईन CD makes 30 degrees to HP. Now tell me, this angle, is it true angle or apparent angle? True angle. Triangle. हा अँगल ट्रू आहे कारण शब्द कुठला आलाय, लाईन, बरोबर आहे ना? Yes, sir. नेक्स्ट, Yes. आता हा अँगल ट्रू आहे म्हणजे हा अँगल आयदर थीटा असेल किंवा फाय असेल. पण आता ठरवणार कसं, HP चा अँगल दिलाय म्हणजे हा अँगल कुठला झाला, Theta. Theta. करेक्ट. Theta. Theta is given. Next, line MN is inclined at 45 degrees to VP, or line MN makes 45 degrees to VP. It will be which angle? 5. Pi. करेक्ट. काय सांगायची गरज नाही माझ्यामध्ये. आता ट्रू अँगल आहे, लाईन हा शब्द आलाय आणि VP असल्यामुळे
फाय असेल. तुम्ही नोटेशन मधल्या मला वर्ड्स मध्ये द्यावं. फाय इज गिवन. ओके. Front view of line RS makes 45 degrees only. Makes 45 degrees to HP. किंवा 45 degrees to XY. Theta. Alpha. Alpha. Elevation length alpha. फ्रंट व्ह्यू म्हणजे कोणतं कॉम्बिनेशन असतं? इलेव्हेशन लेंथ प्लस अल्फा. बरोबर आहे का? Alpha. Yes. Yes. Yes, sir. So this must be which angle? Alpha. 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 करेक्ट. व्ह्यू म्हणजे ते ऍपरंट असेल. अँगल दिला म्हणजे तो ऍपरंट अँगल. बरोबर आहे का? Top view of line MN makes 60 degrees to VP or XY. तर अल्फा हा अँगल बेसिकली प्लेनशी असतो किंवा तो XY शी पण असतो. बरोबर का? हा अँगल कुठला असेल सांगा मग? Beta. Beta. बीटा ऍपरंट अँगल आहे. Beta. नेक्स्ट फ्रंट टू मॅक्स टॉप बेस अल्फा झालं, बीटा झालं, थीटा झालं, फाय झालं, ट्रू लेंथ झालं, इलेव्हेशन लेंथ झालं, प्लान लेंथ झालं. ठीक आहे. नेक्स्ट Locus. करेक्ट. एंड बी ऑफ लाइन AB is 55 mm above HP. आता एक सिच्युएशन बघा. ए डॅश आणि ए आपण ऑलरेडी प्लॉट केलं. बरोबर आहे का? आणि म्हणजे पहिला एंड ए डॅश आणि ए आपण प्लॉट केलाय आणि दुसरा जो एंड बी आहे त्याचं एकच डिस्टन्स दिलंय. फॉर एक्झाम्पल 55 mm अबव HP. तर हे डिस्टन्स कोणाचं असणार आहे? लोकसचं असेल. येस और नो? Yes, sir. Yes, sir. तर लक्षात ठेवा पहिला पॉईंट जो आहे त्याचे दोन्ही डिस्टन्स देतात ए डॅश आणि ए चे, आणि दुसरा पॉईंट जो बी आहे त्याचं एकच डिस्टन्स दिला असेल तर कायम लोकस काढायचं. आपण लोकस काढून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला लास्ट टाइम, आठवतंय ना? लोकस ऑफ बी इन विच व्ह्यू, कोणत्या व्ह्यू मध्ये दिलाय? अबव HP हे डिस्टन्स कुठं असतं? फ्रंट व्ह्यू मध्ये. Above XY. करेक्ट. Locus of B in front view is given. Then end Q of line PQ is 60 mm in front of VP. याचा अर्थ काय झालं? Below XY. Locus below XY. P डॅश आणि P या केस मध्ये आपल्याला माहिती आहे आणि दुसऱ्या पॉइंटचा एकच डिस्टन्स दिलाय, तर तुम्ही काय करणार? त्याचा लोकस काढणार.
locus of Q in top view is given. Correct? Yes. म्हणजे सेकंड एंड पॉइंटचं एकच मिनिट हा. Next, one more thing can be given to us. Distance between projectors. असं जर दिलं असेल तर ते कोणाकडे असेल? Distance along XY line असेल, बरोबर आहे का? Yes, sir. Between projectors of कोणकोणत्या प्रोजेक्टर्स मध्ये असेल? A dash A यांचा एक प्रोजेक्टर असेल, बरोबर ना? Yes. Yes. And B dash. B dash B यांचा प्रोजेक्टर आहे. तर याच्यामधलं डिस्टन्स ते असेल. ठीक आहे. तर हे रुटीन स्टेटमेंट्स आहेत. एखाद दुसरा जर स्पेशल असेल तर आपण त्यावेळी त्याचं इंटरप्रिटेशन लिहूया. चालेल? So please take a snapshot of this. Okay, so I think we should stop now. वेळ आपली संपलेली आहे. मी मीटिंग जॉईन करतो मोबाईलवरून आणि स्नॅपशॉट घेतो. तोपर्यंत 2 मिनिटं तुम्ही वेट करा. अटेंडन्स झाले की आपण लेक्चर थांबवूया.